अलिबाग येथील JSM कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी बुधवार दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पेन रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे। अविनाश ओक यांच्या आत्महत्येमुळे अलिबाग व माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर माजी खासदार किरीट सोमय्या हे पेन उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले। किरीट सोमय्या हे प्राध्यापक अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे लागत आहेत। निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक हे पेन येथील आयडे केअर या संस्थेत भेट देण्यासाठी आले होते। यानंतर ते स्वतःच्या गाडीत बसून निघून गेले। त्यांची गाडी रेल्वे स्टेशनच्या समोर दुपारी 2च्या सुमारास उभी करून स्थानकात येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याचे समजून येत आहे। या घटनेमुळे अविनाश ओक यांचे मूळ गाव तालुका माणगाव व सध्या राहण्याचे ठिकाण गोंधळपाडा वेशवी तालुका अलिबाग येथे शोककळा पसरली आहे। प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येची चिठ्ठी मृत्यूनंतर घटनास्थळी पोलिसांना त्यांच्या शर्टाच्या खिशात सापडली आहे। या चिठ्ठीत मी आत्महत्या करत आहे, मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये अशा प्रकारे लिहिलेले होते। सदर घटनेचा वृत्त समजताच माजी खासदार किरीट सोमय्या हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते व त्यांनी पेन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली। यानंतर अविनाश ओक यांचे मृतदेह अलिबाग येथील राहत्या घरी रात्री उशिरा पाठवण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।